नमस्कार. सध्या बोंदरखेड या ठिकाणी आहे आणि दुपार आहे, ट्यूशन संपली आहे. मस्तपैकी आम्ही नॅशनल इंटरनॅशनल जे गेम निवडलेत त्यामध्ये बुद्धिबळ असेल, कॅरम असेल, तर ते खेळण्यामध्ये आमची दुपार जात असते वेळ मिळाला तर. सध्या आम्ही कॅरमचा आनंद घेतो आहे आणि महाराष्ट्र कॅरम असोसिएशन असं यूट्यूबवर आम्ही ऐकलं, बघितलं. पहिल्यांदाच मुलांना माहिती झाली की कॅरम हा इंटरनॅशनल गेम आहे. आम्ही आता चर्चा करत होतो की कॅरममध्ये आपल्याला माहिती आहे का की कोण महाराष्ट्रामध्ये बेस्ट खेळाडू आहे, कोण भारतामध्ये बेस्ट खेळाडू आहे. त्याची आपल्याला काहीच माहिती नाही. अशा या कॅरमबद्दल आम्ही विचार करत असताना आम्हाला प्रश्न पडत होते. आज मुलांमध्ये एक एक खेळ रुजवण्याचा प्रयत्न मी करतो आहे, जेणेकरून गावामधली जी आपली मित्रमंडळी असतात हे गावातल्या उडाणटप्पूपणामध्ये का सहभागी असतात, कारण यांच्याकडे पर्याय नसतात दुसरे. आणि पर्याय जर उपलब्ध करून दिले तर ही मुलं चांगल्या कामांमध्ये आपला वेळ घालवतील. आणि असे हायर प्लेजर्स जर यांना मिळालेत तर नक्कीच हे हायर प्लेजरकडे जातील. आणि खरे आज जर आपण एवढे 125 कोटीच्या वरती आपली लोकसंख्या आहे, पण ऑलिम्पिकमध्ये वगैरे आपली पदं किती असतात हो, गोल्ड मेडल किती असतात आपली? 1 2 3 4 5, 4-5च्या पुढे आपली गोल्ड मेडल पण जात नाहीत. आपला लोकसंख्याच वाढते आहे, आपली क्वालिटी काही वाढत नाही आहे. आणि काही असे छोटे छोटे देश आहेत की ज्या देशाची जर एकूण क्षेत्रफळी पाहिलं तर विदर्भ एवढी भरणार नाही. महाराष्ट्राचे अर्धेच क्षेत्रफळ असणारे देश आहेत, परंतु त्यांचे गोल्ड मेडल्स किती असतात? 150-150, 200-200. अरे काय आहे हे? आपण याच्यावर चिंता व्यक्त केली पाहिजे. आपल्याकडे जे गावांमध्ये, शहरांमध्ये, शिक्षणामध्ये जे मरगळलेपण आहे, जे मेलेलं पण आहे, हे जिवंत झालं पाहिजे. आणि यासाठी खेळ हे सर्वोत्तम आहे. नुकतंच आपल्याला माहीत असेल, आपल्या भालाफेकमध्ये जो खेळाडू सध्या ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल आणतो आहे आणि इंटरनॅशनल अनेक स्पर्धा खेळतो आहे, तो नीरज चोप्रा. तर खरंच त्या व्यक्तीचं कौतुक की किती कष्ट करून त्या व्यक्तीनं या एका खेळाला एवढा इंटरनॅशनल लेवलला फेमस केलं आहे भारतामध्ये. कारण तो खेळ मातीतला आहे, परंतु त्यामध्ये त्यानं जो जीव ओतला आहे. आणि अनेक मुलांना आज त्या खेळाबद्दल माहिती झाली. लवकरच आम्ही तुम्हाला अनेक विविध खेळांमध्ये खेळताना दिसू. सध्या तर आम्ही 2 इंटरनॅशनल खेळ खेळतोय, याचा आम्हाला खरंच अभिमान आहे. जय महाराष्ट्र.